अर्थात टीम हॉटेल तात्या मटनखाना बोसेपाटी 11 आणि हवेली या संघाला प्रथम बॅटिंग करताना आपण पाहणार आहे आणि निश्चितच सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. आपण या अखेरच्या सामन्यासाठी केसीसी चषक डे 3 आणि डे 3 आपण या ठिकाणी अनुभवतोय. तो काही या ठिकाणी आमचे ऑफलाईन प्रेक्षक आहे अर्थात स्टेडियमला उभं राहून आनंद घेत आहे, तर काही प्रेक्षक आमचे tenniscricket.in लाईव्हला त्या ठिकाणी अगदी युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. तर यावर्षी आपला पर्व 3 असेल तो आपण या ठिकाणी 8 हाफमध्ये बघतोय. 9व्या दिवशी क्वार्टर फायनलचे सर्व सामने आणि 10व्या दिवशी 2 सेमीफायनल आणि 1 फायनल असा 10 दिवसाचा या ठिकाणी टोटल आपल्या स्पर्धेचा वेळापत्रकाचा हा कार्यक्रम असेल. टोटल 10 दिवसाचं शेड्यूल असेल. तर पुढच्या वर्षी केवळ आणि 5 दिवसाचं शेड्यूल टेनिस क्रिकेट मधील मातब्बर अतिशय मोजक्याच अशा 16 टीमला आपण या स्पर्धेमध्ये संधी देणार आहोत. केवळ 5 दिवसामध्ये 4 हाफमध्ये होणारी स्पर्धा, 5व्या दिवशी सेमीफायनल आणि फायनल अशा पद्धतीने होणारी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. पुढचं पर्व एका वेगळ्या निश्चितच साच्यातून जाणार असेल. जाऊया मैदानात. सरळ मी आपल्याला घेऊन जातो मैदानामध्ये. पहिला चेंडू असेल आणि तो अक्षय खाटमोडे यांना ड्राईव्ह करायचा प्रयत्न. डावखुरा अक्षय तो मात्र निश्चितच ड्राईव्ह करतोय कव्हर एरियात, बॅकवर्ड पॉइंट एरियात आणि तिथे एक धाव अक्षय खाटमोडेला. जुना स्टार खेळाडू आहे अक्षय. त्याची मात्र नक्कीच एक खासियत आहे. पुनश्च मला या ठिकाणी रिपीट करायला आवडेल की त्यानं मागील 4-5 वर्षापूर्वी क्रिकेट सोडलं होतं. तदनंतर 4-5 वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा आलाय. एकेकाळी कृष्णाचा जोडीदार, एकेकाळी योगेश पेनकरचा जोडीदार, तुकाराम कुंचेचा जोडीदार. हवेत आता चेंडू. अमित तांबे पहिल्या चेंडूची शिकार ठरलाय. या ठिकाणी इनिंगचा पहिला चेंडू त्याचा घात करून चाललाय. पॅडल स्वीप मारायचा प्रयत्न आणि बाउंड्रीच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, परंतु टॉप एज लागला आणि स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या खेळाडून हा चेंडू अलगद पकडला. अमित तांबेचा विकेट म्हणजे हा अर्धा सामना खिशात आल्याचा नक्की हा विकेट असेल. खिशात आल्यासारखा हा विकेट असेल. बड़ी मछली जाल में फंसी भाई, बड़ी मछली नहीं बड़ा मगर और इसको पकड़ा है. आतापर्यंत अमित तांबेनं या टीमला लीड केले आणि तो बाद होतोय. निराशा प्रचंड चेहऱ्यावर दिसते. दुसऱ्या चेंडूवरती पहिला विकेट या ठिकाणी टीम गावदेवी गावठाण संघाला. दरम्यान आपण एकदा या ठिकाणी माननीय शिरसाट साहेब आणि स्वप्नील दादा शिरसाट साहेब म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे सरजी चषक पंढरपूरचे मुख्य आयोजकांपैकी एक आयोजक सर्वे सर्वा स्वप्नील दादा शिरसाट, आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. वेलकम. बढ़िया स्ट्रोक. इस बार गेंद को मोड़ दिया है. डिक्लेयर जोन में गेंद जा रही है. 2 रन का इशारा तुरंत अंपायर ने बता दिया. वहां पर 2 रन के साथ रन संख्या बिल्कुल आगे बढ़ रही है. 3 रन. पहला विकेट बिल्कुल गया था. अमित का बहुत बड़ा विकेट गेंदबाज ने वहां पर चटकाया शुभम ने. और बढ़िया क्या है शॉट बैक पर स्कोर लगी क्षेत्र में, यानी कि बहुत बड़ा झटका टीम के लिए लगता हुआ. नए खिलाड़ी अब बल्लेबाजी करने के फिलहाल विकी दास स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाजी करने के लिए, गेंदबाजी की फिर से भागदौड़ संभालने के लिए इस ओवर की अगली गेंद करेंगे. वहां पर शुभम गेंदबाजी करने के लिए. देगा प्रकाश जचा जाने पर दिया. गेंद को गैदर कर लिया. थोड़े से शेपल कर आगे चले गए थे. नतीजा गेंद को गैदर किया जा रहा है. विकेट कीपर के हाथों में गेंद जा रही है. कोई रन नहीं. रुका हुआ स्कोर इस वक्त केवल 3 रन. पहला और प्रगति पर है. एक विकेट बिल्कुल जा चुका है. तो बिल्कुल रिव्यू लिया गया है. बल्लेबाजों की तरह अपील थर्ड अंपायर के पास गई है. आरजी गई है फिर से एक पास. क्या आरजी में अंपायर पास होंगे या बल्लेबाज पास होंगे, ये तीसरी हाका में बता देगी वहां पर.
बिल्कुल अंपायर साहब वहां पर सही साबित हुए, लीगल गेंद है, डॉट गेंद है, बिल्कुल फेयर डिलीवरी जिसे कहा जा सकता है। फिर से तैयार है शुभम इस ओवर की अगली गेंद लेकर विकी के लिए। उस बार फिर से बल्ले का एज लगा, वहां पर पीछे गेंद गई, शॉर्ट दरम्यान के क्षेत्र में से आकर फील्डर जब तक गेंद को फील कर लेंगे, यकीनन सिंगल रन की दौड़ पूरी हो रही है। सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ रही है, बढ़ता हुआ स्कोर इसी बीच 4 रन। बिल्कुल पहला और प्रगति पर है, जारी है इस वक्त, एक विकेट आ चुका है, फिलहाल स्ट्राइकिंग एंड पर है बल्लेबाजी करने के लिए अक्षय। दरम्यान अक्षय परत तयार, शुभमचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर, चांगला चेंडू आहे, मिडल ऑफ द बॅट जरूर आलेला नाहीये, थिक इनसाइड आहे ज्याला म्हणूया, हा डिप्ले केला मिड विकेट, शॉर्ट मिड विकेटून डीप मिड विकेटला सिंगल मिळते, 6वी धाव धावपलकावरती पहिल्या षटकाचा खेळ, 5 धावा या ठिकाणी म्हणूया, पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय। तर एका वेगळ्या ताकदीनं काही वेगळ्या सामर्थ्यानं टीम मैदानात उतरलेली आपल्याला दिसते, ती मात्र टीम गावदेवी गावठाण उरण, आणि ज्या ताकदीनं ती या ठिकाणी आलेली आहे त्या ताकदीचा सलग 2 सामने मागील केलेला आहे, आणि या सामन्यातही तोच परफॉर्मन्स परत द्यायचा प्रयत्न आहे। अक्षय खाटमोडेवरती मात्र जबाबदारी वाढलेली आहे, डावखोरा एक खतरनाक फलंदाज म्हणून अक्षयनं नाव कमावलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे, आणि पुनश्च एकदा क्रिकेटची सेवा द्यायचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे। तर अक्षयला गोलंदाजी करायला गोलंदाज या ठिकाणी येतोय शुभम पाटील। शुभम पाटील आतापर्यंत एक जबरदस्त त्याचा परफॉर्मन्स राहिलाय, ऑन ड्राइव्ह मात्र यावेळेस अक्षय खाटमोडे, क्या बात है, हा मात्र जुना खेळ आहे, आणि आपण म्हणतो ओल्ड इज गोल्ड, यावेळेस हा पॉलीवर चेंडू भेटला बॅट सोबत, बिल्कुल बॅटशी, आणि ऑन ड्राइव्ह लॉंग ऑन मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दरम्यान अप्रतिम ऑन ड्राइव्ह एल अलॉंग ग्राउंड, जबरदस्त विराट कोहलीच्या बॅट मधून निघावा तसा फटका, परंतु आता लेफ्ट हँडेड बॅटर मिस्टर अक्षय, निश्चितच आपण अनेक दिग्गज लेफ्ट हँडेड पाहिले, अगदी सौरव गांगुली, युवराज सिंग, रैना, कुठे लागला पाहूया, हा चेंडू उसळता चेंडू वेगवान होता, प्रचंड वेग आहे, व्हेरिएशन मगापेक्षा या चेंडूचं जर मगाचा आणि आत्ताचा चेंडू तुलना केली तर भरपूर अंतर, निश्चित जबरदस्त व्हेरिएशन शुभम पाटीलचं या ठिकाणी आपल्याला दिसलंय, आणि तुम्ही गोलंदाज म्हटल्यानंतर तुमच्याकडे व्हेरिएशन प्रचंड हवंय, गरज आहे, व्हेरिएशनची आवश्यकता आहे, आणि ते दाखवतोय शुभम। हो नो बॉल, इशारा, लेग कटर होता हा, काय जबरदस्त उसळी होती, आणि शराव लागलाय नो बॉल, तर पंचांकडून डिक्लेअर झालाय। हॅलो, शुभम पाटील फ्री चेंडू घेऊन चालले, डाउन द लेग, शुड बी वाईड, डेफिनेटली वाईड, आणि फ्री हिट मात्र या ठिकाणी पुढचा सुद्धा चेंडू असणार आहे। अखेरचा लढा चाललाय, शेवटची लढाई मात्र आजच्या हाफची चाललेली आहे, हाफ नंतर हाफ नंबर 3 तालुका वाईज हाफ। आज मात्र आपल्या स्पर्धेमध्ये या हाफमध्ये आपल्याला स्पर्धेची दुसरी 50 बघायला भेटली, षटकाराची हॅट्रिक एक अजून बघायला भेटली, विकेट हॅट्रिकचा एक चान्स आलेला आपल्याला पाहायला मिळाला। हा फ्रीडचा चेंडू काय जबरदस्त होता, स्ट्रेट ऑन द टार्गेट, ऑन द स्टंप, बिल्कुल बैंग ऑन टारगेट जिसे कहते हैं,
बिल्कुल जड़ में फेंकी थी गेंद को, सीधा खेला वहां पर अक्षय ने। ओल्ड इज गोल्ड जिसे कहा जा सकता है। खिलाड़ी बड़ा है, खेल वही है, बदली है तो सिर्फ एज ज्यादा क्रिकेटर को मायने नहीं रखती, मगर फिर भी फिटनेस पर काम करना होता है। इस बार मिडिल स्टंप पर आते हुए इनको ग्लांस किया है, पीछे की जा रही है, फाइनल के क्षेत्र में फील्डर लगे हैं रेस में, नहीं रोक पाएंगे। बिल्कुल थोड़ी सी दिशा से गेंदबाज को पड़े हैं फटके, ये कि गेंद सीमा रेखा पार कर रही है बाउंड्री लाइन से बाहर। 4 रन के लिए वर्तावास को इसी 4 रन के 7 रन से आगे बढ़ रही है। 14 रन के ऊपर 14 धावा। तर निश्चितच डिफ्लेक्शन जबरदस्त होतं या चेंडूवरचं, याकरता तुमची नजर तेज हवी आहे। स्ट्रायकिंग एंड वरती जो बॅटर आहे युवा खेळाडू आहे, विकी दास एक युवा टॅलेंट आहे। हवेली टेनिस क्रिकेट मधून यंग टॅलेंट आपल्याला बघायला मिळतंय, डेव्हलप होत आहे सध्या हे। आहा, अप्रतिम या ठिकाणी हा पुल शॉट अगदी फ्रंटफूट वरती कमिट झाले होते आणि हँड आय कोऑर्डिनेशन जबरदस्त राहिला। स्वीप केला, 2 धावा फलंदाजाला मिळाल्या। बिल्कुल फिर से वहां पर गेंदबाजी करने के लिए शुभम तैयार है। विकी के लिए रन संख्या इस वक्त पहुंच रही है 16 रन 16 धावा। लंबा रन पर ड्राइव किया, गेंद को मिड ऑफ से आकर वहां पर जब तक गेंद को रोक पाते, बढ़िया फील्डिंग। अमित नाइक द्वारा सुंदर फील्डिंग। सिंगल रन बिल्कुल पूरा होता हुआ, सिंगल के साथ ओवर की समाप्ति हो रही है। 19 रन 1 विकेट के नुकसान पर। बिल्कुल आज का ये जबरदस्त मुकाबला, आखिरी मुकाबला इस वक्त चल रहा है। 2 टीमों के बीच में भिड़े चल रही है। बिल्कुल केसीसी चषक जिसे कहते हैं कि करकम क्रिकेट क्लब करकम आयोजित सोलापूर जिल्ह्यातील क्रिकेटपटूंसाठी बिग ब्लास्ट, बिग बड़ा टूर्नामेंट जिसे कह सकते हैं, क्योंकि इस टूर्नामेंट के लिए लगभग मेगा बम्पर प्राइज की इनाम राशि दी जा रही है। 3 लाख रुपए की इनाम राशि दी जा रही है। माननीय श्री दिलीप बापू धोत्रे साहब इनकी ओर से, महाराष्ट्र नवनिर्माण सेना के राज्य नेते तथा धोत्रे उद्योग समूह चेयरमैन इनकी ओर से, और ट्रॉफी जो बिल्कुल आदिनाथ मालक देशमुख साहब सोलापूर जिल्हा सरपंच संघटना अध्यक्ष। आपण स्क्रीनवरती मात्र आपल्या रामभाऊ जोशी हायस्कूलचे विद्यमान मुख्याध्यापक कदम सरांना बघतोय। माननीय हेमंत कदम सर, मला वाटतं आपल्या समवेत या ठिकाणी ऑफिसच्या दिशेने चाललेले आहेत आणि त्यांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य आपल्या स्पर्धेला असतं। अतिशय उत्सुकता असते त्यांची सुद्धा आपल्या स्पर्धेच्या, निश्चितच संयोजनाच्या निमित्तानं, स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्तानं, स्पर्धेतील प्रत्येक घडामोडी आणि त्याकरता खूप उत्साह सरांचा असतो। आम्ही नेहमीच आणि दरवर्षी पाहतो। एवढं मोठं मैदान, एवढे अगदी 15-20 दिवस त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी दिलेलं असतं, बहाल केलेलं असतं। तर केसीसी ग्रुप ऑफ करकम नक्कीच आपल्याला या ठिकाणी यांच्याकडून आपलं मात्र खूप खूप धन्यवाद। तन्वीर चौधरी येतो, 19 वर्षाचा हा, मात्र निश्चितच रायगडचा डिस्ट्रिक्ट प्लेयर, अंडर 19 लेदर बॉलला खेळलेला खेळाडू आणि मोठं यश यानं कमावलंय। थोडासा दूर ठेवायचा प्रयत्न आहे, विकेटच्या वाईड लाईनच्या खाली आणि विकेटवर असलेला चेंडू वाईट। स्वप्नील इंगळे मेन पंच। स्क्वेअर लेगला मात्र आपल्या स्पर्धेचे ऑफिशियल मुख्य पंच असतील आणि ते मिस्टर PK प्रवीण कुलकर्णी। या स्पर्धेनंतर मात्र त्यांना हवेली तालुक्यातच जायचंय, अर्थात आम्ही पण त्यांच्यासोबत असणार आहे। हवेली तालुका वाघोली या ठिकाणी 7 दिवसाची एक मोठी लीग स्पर्धा करण्याकरता, डे नाईटची स्पर्धा, त्या ठिकाणी आम्ही असू। जितेंद्र लोंढे सर लीड करतील पंच पॅनलला। उलटा शॉट, शॉट मात्र या ठिकाणी इमारतीवर खाली आलाय, म्हणजे पळून धावा काढायचा आहे। बाउंड्री पार गेला तर 4, नसेल तर पळून धावा काढाव्या लागतील। केला अखेरकार बाउंड्री पार, 4। नसीब असावं तर असं। बिल्कुल नसीब की अगर हम बात करना चाहेंगे तो किस्मत के धनी वहां पर बने हैं, और किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है जिसे कहा जा सकता है। वहां पर हालांकि रिवर्स स्ट्रोक खेला था, दौड़कर रन भी लेने थे, एंड वक्त पर देखा कि गेंद जाएगी क्या नहीं, आखिरकार नसीब का साथ मिला, गेंद बाउंड्री लाइन से बाहर चली गई 4 रन के लिए। क्रिकेट में लक का भी बड़ा मैटर होता है, क्या मानते हैं सर आप? अगदीच खरंय। कपिल देव निखन साहेब एक ठिकाणी म्हटलेले आहे
की तुम्हाला जर क्रिकेटमध्ये सफल व्हायचं असेल तर त्या ठिकाणी 99% गुणवत्ता या ठिकाणी असली पाहिजे आणि 1% तुमचं नशीब तुमच्या सोबत असायलाच पाहिजे. तर नशीब फार महत्वाचे क्रिकेटच्या खेळामध्ये. अंडर 19चा खेळाडू पुनश्च तन्वीर चौधरी, डिस्ट्रिक्ट प्लेअर. फसवलं होतं इथं, एज लागला होता, लीडिंग एज बॅटचा, मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रात कोणीच नव्हतं. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू कॅरी झाला नाही त्या ठिकाणी हा चेंडू. आणि इकडे रनआउट होतील अक्षय खाटमुडे. मला वाटतं या ठिकाणी आपला विकेट वाचवायचा प्रयत्न अक्षयने केला नाहीये. जुने स्टार खेळाडू आहे, अगदी जुन्या स्टार कडून मात्र या ठिकाणी अपेक्षा होती. मला वाटतं काही प्रयत्न सफल झालाय, काही असफल झालाय. 2 गडी बाद 25, तिसरं षटक प्रगतीवर आहे आणि टीम हवेली या ठिकाणी मात्र प्रथमतः बॅटिंग करत आहे. तसं याआधी तिन्ही सामन्यात बॅटिंग केलेले आहे, 2दा जिंकलेले, 1दा पराभूत झालेले आहे. आणि पराभूत कोणाबरोबर आहे तर याच टीम बरोबर आहे, अर्थात रायगडहून आलेली उरण या संघाच्या विरोधात ही टीम पराभूत झालेली आहे. आणि पुन्हा एकदा काहीशी या ठिकाणी लढाई चालली ती त्यांच्या बरोबरच चालली आहे. आणि इथं बॅटिंग मधली जी काही कसर होती ती आता इथं भरून काढावी लागणार आहे. कमजोरी दूर ठेवून ताकदीनं पुढे जावं लागणार आहे. मैदानात नवीन बॅटर येतोय, तो मात्र या ठिकाणी दिग्विजय नवीन फलंदाज मैदानात येतोय. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन आपण बघतोय मिस्टर विकी दास आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्राईकला दिग्विजय. बढ़िया स्ट्रोक वहां पर सीधा खेला है, शॉट एक्स्ट्रा कवर से आकर फील्डर जब तक गेंद को फील्ड कर लेंगे बिल्कुल काफी सिंगल रन की दौड़ पूरी हो रही है. सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ रही है. 26 रन 26 रन डाउन. सर्व आमच्या क्रिकेट चाहत्यांचं पुनश्च स्वागत करूया. 2.3 षटकानंतर 26 गडी बाद. विकी दास आणि दिग्विजय अशी जोड. दिग्विजय स्ट्राईकवर आहे तर तन्वीर चौधरी या ठिकाणी आपला नवा चेंडू घेऊन पुढील चेंडू घेऊन चाललाय. रियाजभाई भागवान. खरं तर घरामध्ये निश्चितच मोठं दुःख आहे तरी सुद्धा इथे फटका कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. तसं तर चेंडू मारायचा होता या ठिकाणी, लॉंग ऑफ एरियात चालला गेला कव्हर एरियामध्ये. जाना था चीन, गेंद पहुंच गई जापान, परंतु तरीही धावा आहेत आणि धावसंख्येत बदल होतोय. बदलती धावसंख्या असेल 28 बाद. या ठिकाणी उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू खेळायचा प्रयत्न दिग्विजयचा आणि मला वाटतं पंच म्हटले लीगल बॉल. आपल्याकडे रिव्ह्यू आहेत, आपण रिव्ह्यू घेऊ शकताय जर तुम्हाला शंका असेल पंचाच्या निर्णयाबद्दल. जर 2 रिव्ह्यू आहे, एक संपला असेल तर एक तुमचा बाकी ठेवून त्याचा उपयोग करू शकताय. दोन्ही संपले तर नाही चान्स. आणि 10 सेकंदात तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. हे बघा टाइम्स अप आहे, तुम्हाला रिव्ह्यू घ्यायला एवढा वेळ नसेल आहे, 10 सेकंदाच्या आत रिव्ह्यू घ्यायचा आहे. या ठिकाणी आता नाही रिव्ह्यू घेणार, तुम्ही घेऊ शकणार आहे तुम्ही. मात्र माननीय बालाजी गोळवे सर यांचं करकम पोलीस यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत करूया माननीय बालाजी गोळवे साहेब, सहर्ष स्वागत, वेलकम. चेंडू या ठिकाणी खेळीतून निश्चितच हवे चेंडू गेलाय, निश्चित इथं कॅच असू शकतो. धक्का बसतोय, दिग्विजय आउट होतोय. हवेली संघाला आणखीन एक हादरा. विकेट नंबर 4. रिप्ले मध्ये आपण बघू शकताय स्क्वेअर अँड थोडंसं झाले, हलकासा शफल ऑफ स्टिक कडे आणि हा चेंडू मिड विकेट कडे मारायचा प्रयत्न. लीडिंग एज बॅक शॉर्ट बॅकफुट पॉइंट आणि कव्हर मध्ये सुंदर झेल. दिग्विजय बाद. हवेली
हॉटेल तात्या मटण खानावळ भोसे पाटील 11 या संघाला धक्का अजून एक आणि तो तिसरा 28 वरती 3. आता मात्र समीर भोसले नवीन बॅटर, आणखीन एक युवा टॅलेंट आहे, आणखीन एक यंग टॅलेंट आहे. सामना 5 षटकाचा आहे. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं संपले. अजून 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. धावांची सरासरीकडे जर आपण वेरेस सर पाहिलं तर बऱ्यापैकी सरासरी आहे. तिथे तुम्ही निश्चितच काही सरासरी मेंटेन केलेली आहे. 9, 9:15, 9:30 सरासरी असू शकेल. आणि 12 चेंडू अजून बाकी आहे. शेवटचे 12 चेंडू. गोलंदाजीसाठी शुभम. शिवम गेंदबाजी करने के लिए व्यक्तिगत कोटे का दूसरा ओपनिंग का चौथा और लेकर स्ट्राइक पर होंगे विकी दास. फिलहाल रन संख्या इस वक्त पहुंच रही है 28 रन 3 विकेटों के नुकसान पर. चौथे ओवर की शुरुआत होती हुई शिवम तैयार है गेंदबाजी करने के लिए विकी के लिए. विकी अभी भी बने हुए विकेट पर. बड़ा प्रहार अब तक उनके बल्ले से देखने को मिले नहीं है. क्या इस ओवर में देख पाएंगे हम? ये जगह बल्ले का वहां पर विकेट कीपर तक गेंद कैरी नहीं कर पाए. नतीजा रन लेने का बिल्कुल कोई अवसर नहीं, कोई मौका नहीं. रुका हुआ स्कोर 28 रन 3 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर इस वक्त प्रगति पर है, जारी है इस वक्त. अगदी खरं. या ठिकाणी धावा बनवायचा वेग वाढवायचा प्रयत्न आहे. धावाचा वेग निश्चित वाढवणं फलंदाजी साईडला गरजेचं असेल. आणि विकी जाणतोय आपल्याला नेमकं काय करायचं. विकी दास आणि त्याची क्वालिटी आपण पाहिलेली आहे. यंग टॅलेंट आहे, युवा टॅलेंट आहे, क्षमता आहे. यास मी म्हटलं होतं क्षमता आहे, डावखोर असल्याचाही फायदा त्याला असेल. मात्र इकडे चांगली फिल्डिंग आहे. बहुधा आम्ही तर सुरेश पाटील सुंदर त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण. धावसंख्येत हलकासा बदल होतोय. 3 गडी बाद आणि 4थं षटक प्रगतीवर. नाही म्हटलं तर 5 षटकाच्या या मात्र सामन्यामध्ये प्रथम बॅटिंग करून आता आम्ही म्हटलं होतं आम्हाला 60-65 धावा धावपलकावरती लावावे लागतील. आणि सेकंड बॅटिंग करताना त्या धावा नक्कीच जड असतील. कारण आपण बघतो दव पडतंय आणि चेंडू काहीसा ओलसर होतोय. तर त्याचा फायदा गोलंदाजाला नक्की होऊ शकतो. माननीय रमेश गुळसारकर साहेब यांचं सहर्ष स्वागत, वेलकम. चेंडू फिरतोय. आहा, इथे लॉंग ऑन फिल्डरला मात्र चकवा बसला होता. मला वाटतं लॉंग ऑन फिल्डिंग करताना मिस्टर शुभम, गोलंदाज सुद्धा शुभम अर्थात. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा डिलिव्हरी. तर या सुद्धा धावा उपयुक्त आणि या सुद्धा धावा एक प्रकारे मजबूती देतील तुमच्या मात्र एकूण धावसंख्येला एक आकार द्यायचा प्रयत्न, एक फायटिंग टोटल उभा होऊ शकतं या ठिकाणी. बघूया टीम हवेली तिसऱ्या वर्षी पण नक्कीच या ठिकाणी फायनल खेळेल का, किंवा या ठिकाणी आपण बघतोय पहिल्याच वर्षी आलेली टीम आजचा हाफ जिंकेल नव्हे तर पुढचे सामने जिंकून एक वेगळा इतिहास रचेल. घुटना टेकता तमाशा देख. षटकार नंबर या ठिकाणी निश्चितच अजून एक. परंतु हा षटकार किती गरजेचा होता हे इतक्यातच आणि पुणे संघाकडून वाजल्या गेलेल्या टाळ्यातून समजलं आपल्याला. चेंडू द्या. खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती, चेंडू टाका. जबरदस्त या ठिकाणी हा स्विंग स्वीपचा शॉट आणि 6 धावा. प्रेक्षक बॉल द्या. चेंडू कृपया खिशात ठेवू नका. चेंडू आत टाका, विनंती आहे. हा, प्रेक्षकांना एक विनंती असेल, आलेला चेंडू होईल आमच्या बंट्याला पिंट्याला असं म्हणून ठेवू नका, तुमच्याकडे द्या इकडे, कारण तो मॅच बॉल असतो.
आपल्याकडे चेंडूची कमी नाही, पण होतं काय, त्याच वयाचा तेवढीच षटकं जुना असा चेंडू मिळणं अवघड जाते. एकतर आपल्याकडे जुना आहे किंवा फारच नवीन चेंडू आपल्याकडे मिळतोय. आता षटक क्रमांक 4 चाललंय, म्हणजे 4थं षटक जुना चेंडू सापडणं मुश्किल जातं. त्यामुळं मॅच बॉल फार महत्वाचा. हो, इथे पुनश्च मिस टायमिंग आहे, परंतु विकी दासला एक धाव मिळते. धाव संख्येत बदल होईल. 40 3.5 नंतर 40. या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या बाजूला आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी गाडीची लाईट, लाल लाईट आहे डेंजर, ती चालू ठेवलेली आहे. जरा विनंती आहे ती लाईट ऑफ करा. खेळाडूंना त्याचा थोडासा त्रास होतोय. स्क्वेअर लेगच्या बाजूला 2 व्हीलर 4 व्हीलर काहीतरी दिसते. लाईट, लाल लाईट बंद करा प्लीज. हवे चेंडू गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील का? नाही, दूर होता हा, कॅरी नाही झाला क्षेत्ररक्षकापर्यंत. आणखी एक फलंदाजाला 7 नशिबानं दिली आहे. 4 व्हीलरची लाईट कृपया बंद करा, लाल लाईट बंद करा, विनंती आहे. 4 षटकाचा खेळ संपतोय. 41 धावा, 3 गडी बाद. अखेरच्या षटकाचा खेळ आता बाकी आहे. 60-65 धावा लावायचं कॅप्टन अमित तांबेचं स्वप्न इथं पूर्ण होईल का? पहिली पायरी, पहिला जो प्लान आहे सफल होईल का ते आपण बघूया. कारण केवळ 41 झालाय आणि निश्चितच आपण बघितलं की 60-65 म्हणजे अजूनही 20-25 20 प्लस. एकूण बघितलं तर 72,000 व्ह्यूज आपल्या आजच्या दिवसासाठी आलेले आहे. सर्व क्रिकेट चाहत्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि tenniscricket.in लाईव्ह कॅप्टन साहिलभाई चव्हाण, आपले खूप खूप धन्यवाद. कारण साई म्हटल्यानंतर प्रचंड कष्टाळू पोरगा, प्रचंड मेहनती आणि अतिशय चिकाटीने काम करणारा मुलगा. त्याला मी 3 वर्ष झालं पाहतोय आणि प्रत्येक वर्षी आपलं लाईव्ह आणि थेट प्रक्षेपण सफल करायचा तो प्रयत्न करतो. जय, सुमित आणि साहिल. ओंकार आर्यन सुद्धा या टीम मध्ये आहेत. ओंकार चक्क रत्नागिरीतून आलाय, अगदी कोकणातून आलाय. सुमित बिहारहून तिकडची टुर्नामेंट आटपून आलाय. साहिल पालघरहून आलाय, थोडं एक दिवस लेट आलाय, म्हणूनच पहिली 50 झालेली त्याला माहित नव्हती. इथं काय तर रनआउट होईल. आर्यन गुजरातहून आलाय टुर्नामेंट उरकून. एवढी सगळी फौज बघा देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं tenniscricket.in लाईव्हची आलेली आहे आणि इथं आपल्या कर्कम नगरीमध्ये जबरदस्त प्रदर्शन ही टीम करत आहे. खूप खूप धन्यवाद. 72,000 प्लस व्ह्यूज, इट्स नॉट जोक. खूप जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आणि आपल्या स्पर्धेचं याच्यातून पावित्र्य दिसून येतं. आपल्या स्पर्धेचं याच्यातून एक लोकप्रियता लक्षात येते. आपल्या स्पर्धेचा एक लोकांमधील क्रेज, आपल्या क्रिकेट चाहत्यांमधील आपल्या स्पर्धेच्या बाबतीत असलेलं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी लक्षात येते. हे सहजासहजी कोणाला पण उपलब्ध होत नाही पा. हे फक्त आणि फक्त त्या ठिकाणी मोजक्याच स्पर्धांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची आपुलकी, प्रेम आणि श्रद्धा आपल्याला मिळालेली पाहायला मिळते, ती मात्र क्रिकेट चाहत्यांच्या माध्यमातून. एवढं मोठं प्रेम. थँक्यू ऑल द क्रिकेट लवर्स, थँक्यू सो मच. हो, या ठिकाणी फुलरलेनचा चेंडू निश्चित त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये अगदी स्वीपचा प्रयास केलाय. 2 धावा मिळत आहेत तिकडे. लहान बालकांना विनंती आहे, बालकांनो मागे बसा तिकडे. हे बघा, आपण तिकडे स्टेजवरून खाली उतरू नका. कट्ट्यावर डान्स करायचा, कट्ट्यावर. तुम्ही कॅमेरा तिकडे येणार आहे, कट्ट्यावरनं खाली उतरला की या ठिकाणी बघा तुम्हाला जप्त करण्यात येईल. कट्ट्यावर बसायचं, कट्ट्यावर, खाली यायचं नाहीये. पुढील चेंडू
षटक क्रमांक अखेरचा चाललाय आणि तिथे रन आउट चान्स. बाद होतोय फलंदाज मला वाटतं जय विजय, मात्र फलंदाज धावबाद होतोय. धक्का अजून एक बसतोय. 44 धावा 5 बाद. 4.5 षटकानंतर गोल्डन डक होऊन या ठिकाणी जय विजय. मला तो मगाशी डक झाला, आता गोल्डन डक झालाय. जय विजय. सागर भालेराव नवीन फलंदाज मैदानामध्ये. पुणे संघाकडून या ठिकाणी मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारचे प्रयत्न जरूर होत आहे, परंतु मागच्या वर्षी सारखं घवघवीत यश या संघाला मिळत नाही असं दिसतंय. ओहो ऊंचा लेकिन लंबा नहीं है, लंबाई कम ऊंचाई ज्यादा, इसलिए और एक बल्लेबाज यहाँ पे आउट. तर विकी दास पण या ठिकाणी बाद होतोय. सागरच्या साथीला नवीन बॅटर कोण चालले पाहूया. सूरज कोरम सारखा नवीन आणखीन एक नव्या दमाचा फलंदाज आहे. आणि सूरज कोरम पाहूया. आता चेंडू शिल्लक आहे 2. स्ट्राइक वर असेल सूरज. नॉन स्ट्राइकला मात्र सूरजचा सहकारी आहे सागर भालेराव. आणि 2 चेंडूवरती या ठिकाणी किती धावा. तर हे षटक काय जबरदस्त टाकलंय गोलंदाज रोहित घरत या गोलंदाजानं. 33 नंबरची जर्सी. आणि निश्चित हा मात्र रायगड टेनिस क्रिकेटचा हार्दिक पांड्या. ओ इकडे काय तर भिंतीला इमारतीच्या शाळेच्या जाऊन थकलाय. फाईनल क्षेत्रात तिथं फिल्डिंग होईपर्यंत 2 धावा येत आहेत. चेंडून मात्र बरेचसे अँगल बदलले, अनेक कोन निर्माण केले. लास्ट बॉल आपल्याला मात्र या इनिंगचा बघायचा आहे. 46 वरती 6. टीम पुणे हवेली अर्थात हॉटेल तात्या मटन खानावळ भोसे पाटील लेवान. रनआउट चान्स अजून एक. आणि सागर सुद्धा धावचित धावबाद. आणखीन एक आत्महत्या मैदानात घडते. 2-3 धावबाद फलंदाज झाले. 7 बाद 46 म्हणूया. जिंकायचं लक्ष राहील 47. 30 चेंडूमध्ये अखेरचा डाव असेल तो मात्र केसीसी चषकाच्या 3ऱ्या हाफचा. ऑफिशियल तसा 4था, कारण दुसरा हाफ आपला पेंडिंग आहे. आणि बघा 2 वर्षाची मात्र आपली जी दहशत आहे ते अमित तांबे आणि सेना या वर्षी 3ऱ्या वर्षी तो दबदबा आपला कायम टिकवेल का. 2023 ला ही टीम फायनल खेळली आणि फायनल जिंकली सुद्धा. त्याच्यानंतर 2024 ला ही टीम पुन्हा फायनल खेळली, परंतु फायनल हरलेली टीम आहे. फायनल नाही जिंकता आली, परंतु या वर्षी पुन्हा एकदा आणि 3ऱ्यांदा ही हवेली टीम फायनल खेळेल का, फायनल पर्यंत जाईल का, अमित तांबे सेना पुनश्च आपला दबदबा कायम राखेल का, हे पाहायचंय. 30 चेंडू 47चं लक्ष. आणि रायगड टीमच्या रायगड जिल्ह्यातील उरण टीमला उद्या दिवसाचाही हाफ असेल आणि नाईटचा रात्रीचाही हाफ असेल. अर्थात उद्या दिवस आणि रात्र असं क्रिकेट आपल्याला पाहायचंय. तर सकाळी ठीक 10:30-11 वाजता पहिला सामना. रोहित दादा उद्या सकाळी 10:30 किंवा 11 वाजता पहिला सामना स्टार्ट होईल. तर आपण अवश्य या ठिकाणी या मैदानावर यायचं आहे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी tenniscricket.in लाईव्हवर जायचं आहे. मग तुमच्या मोबाईल स्क्रीनवर बघा किंवा तुमच्या LED टीव्हीवर बघा किंवा साध्या टीव्हीच्या स्क्रीनवर बघा किंवा लॅपटॉप स्क्रीनवर बघा किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर बघा किंवा त्या ठिकाणी थिएटरमध्ये जाऊन बघा. थिएटरमध्ये सुद्धा व्यवस्था होऊ शकते मॅच पाहायची, तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. कोणत्या थिएटरमध्ये तुम्ही व्यवस्था लावणार असाल तर.
तर ती चेंडू 47 ला सलामीची जोडी जाऊया आली आहे. इकडून आली अगदी सर्जा राजाची जोड आलेली आहे. जय विरू. दरम्यान आमचे सिद्धार्थ सुरळकर साहेब आलेले आहेत. हॉटेल ग्रँडचे व्हाईस मॅनेजर, त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. आणि हॉटेल ग्रँड तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसेल. लुक ॲट दॅट, लुक ॲट दॅट. हॉटेल ग्रँड, सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी ग्रँड आहेत. नेक्स्ट लेवल, 24 तास सेवा. पीके सर, व्हॉट डू यू वॉन्ट? बॉल. पंचांना चेंडू देऊन टाका. चला तर आपल्या स्पर्धेचं कौतुक होत आहे. इथल्या पंचगिरीचं कौतुक होत आहे. इथं येणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं कौतुक होत आहे. ऑर्गनायझेशन कमिटीचं कौतुक होत आहे. कॉमेंटेटरला आजच रजा द्यायची आहे का नाना तुम्हाला? हॉटेल ग्रँड, लुक ॲट द साईड स्क्रीन, लुक ॲट द स्क्रीन. सगळी व्यवस्था, 24 तास सेवा आणि उच्च दर्जाची सेवा. यस, विथ स्विमिंग पूल and great and latest modern lodging system. Yes, तर अद्ययावत सुविधा म्हणतो ज्याला आपण, आधुनिक सुविधा ज्याला म्हणतो आपण, ती त्या ठिकाणी निश्चितच हॉटेल ग्रँड या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळेल. माननीय दिलीप बापू धोत्रे यांच्या उद्योग आणि उद्योग व्यवसाय समूहातील हा एक प्रकल्प निश्चितच आपल्या करकम नगरीच्या वैभवात भर टाकणारं हे हॉटेल, हॉटेल ग्रँड. धोत्रेज उद्योग समूह आपल्याला बघायला मिळतील. अनेक प्रकारच्या धोत्रेज उद्योग समूह, त्यामध्ये अनेक विविध प्रकारे विविध प्रकल्प राबवले जाताना दिसत आहेत. कन्स्ट्रक्शन्स कंपनी असेल, हॉटेल व्यवसाय असेल, ट्रॅव्हलिंग व्यवस्था, ट्रॅव्हलिंग उद्योग असेल, मच मोर. तर त्यांच्याकडून आपल्याला पहिलं बक्षीस, पहिला चेंडू या ठिकाणी आणि मिस्टर सनी कसबेचा शॉट आहे. स्क्वेअर लेग एरिया, मात्र षटकाराचा इशारा. यस, दुसऱ्या माळ्यापासून वरती लागला तर षटकार. दूसरा मजला, दूसरा माला, और वहां पर दूसरे माले के ऊपर अगर लगती है तो छक्का. फिर से प्रहार है, फिर से आक्रमण जारी है. इस बार तो फिर से गेंद बल्ले के बीचों बीच लगी है. हवाई सफर पर निकलती हुई 6 रन के लिए बढ़िया प्रहार. बैक टू बैक दूसरा खूबसूरत स्ट्रोक 6 रन के लिए. बढ़ता हुआ स्कोर इसी 6 रन के साथ 12 रन की अक पर 12 धावा. करण बडवी, करण का मात्र या ठिकाणी चेंडूला तुफानी अंदाजात बडवी. बिल्कुल करण का कहर मैदान में जारी है. करण गेंदबाजी करने के लिए फिर से सनी तैयार है. इस ओवर की अगली गेंद लेकर करण के लिए फिलहाल 12 रन बने हैं बगैर किसी विकेट के नुकसान के. पहला और प्रगति पर है जारी है. केसीसी चषक करकम 2025 क्रिकेट का बिग ब्लास्ट. इस वक्त क्रिकेट का महासंग्राम चल रहा है और इस महासंग्राम में बहुत सारे ढेर सारे सितारे इस क्रिकेटर दुनिया इस टूर्नामेंट में देखने को मिलेंगे. वहां पर बढ़िया गेंद थी, टप्पा खाने के बाद अंदर की ओर आती हुई गैदर कर लिया विकेट कीपर अमित ने. कोई रन नहीं, रुका हुआ स्कोर इस वक्त 12 रन. पहला और प्रगति पर है. मैच बिल्कुल जीतने के लिए 47 रन 47 धावांची गरज आहे. 6 चेंडूंनी 6 षटकार मारायचं रेकॉर्ड
नुकतंच सध्याच्या वर्तमान क्रिकेटमध्ये या खेळाडूचे मिस्टर करण मडवी, मिस्टर रिलायबल, डाव्या हाताचा तुफानी अंदाजातला फलंदाज. ऑफसाइड ऑफ, थोडासा वाईड यॉर करायचा प्रयत्न. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू झाले, 12 धावा. जिंकायचं लक्ष्य आहे आणि ते मात्र या ठिकाणी 47 धावांचं. 47 फ्रॉम 30. तर ते बदललंय आता. 35 धावांची अजून गरज आणि चेंडू शिल्लक असावेत मला वाटतं या ठिकाणी आता 26 ना. हवे चेंडू आहे मिड विकेट क्षेत्रात. ओ दिग्विजय, जबरदस्त कॅच. ए बार दिग्विजय की जय. सफलता सनी कसबेला या ठिकाणी. अप्रतिम कॅच पकडलाय दिग्विजयनं. करण मडवी सारखा या ठिकाणी फलंदाज पकडला गेलाय. पहिला धक्का आणि 12 धावांवरती या ठिकाणी लागलाय, बसलाय तो मात्र उरण संघाला. गावदेवी गावठाण 11 उरण, जिल्हा रायगड. तालुका वाईज हाफ आहे हा. आपला हाफ म्हणजे तालुका वाईज. उद्या दिवसा खेळवला जाणार आहे तो मात्र गाववाईजचा हाफ असेल. गावनिहाय क्रिकेट आपल्याला उद्या बघायला भेटेल ते अगदी दिवसा अंडर नॅचरल लाईट संजूभाऊ आणि अंडर आर्टिफिशियल लाईट तिथं मात्र तालुका वाईज पुन्हा एकदा जोरदार धमाका. तालुका वाईजच्या हाफसाठी असतील उद्याच्या टीम. के सर काय आपण सांगू शकतो का? ग्रामीण. अच्छा, दोन्ही टीम हाफ जे आहेत उद्या ते ग्रामीण असतील. उद्या संध्याकाळी पण अर्थात अंडरलाइट सुद्धा ग्रामीणच हाफ असतील, हाफ असेल आणि दिवसाचा सुद्धा ग्रामीणच हाफ असेल. 2 हाफमध्ये या ठिकाणी स्पर्धा उद्या खेळवली जाईल. अर्थात उद्याचा संपूर्ण डे नाईट क्रिकेट. हराळवाडी, पारगाव, मंचर, केडगाव अशा संघांना पण दुपारच्या खेळामध्ये बघणार आहे, उद्याच्या दिवसाच्या खेळात बघणार आहे. 4 टीम उद्या दिवसा खेळतील आहे अंडर नॅचरल लाईट. त्याच्यानंतर आणखी एक ग्रामीण हाफ संध्याकाळी अंडर लाईट. गुड बॉल ऑफसाइड दी ऑफ डॉट बॉल. स्ट्रायकिंग एंड वरती रजत मुंडे, ऑल इंडिया आयकॉन, फॉरेन रिटर्न प्लेयर. बाईक मागील सीझनला त्याने मात्र अगदी सीझनच्या शेवटाला बाईक जिंकलेली होती. मॅन ऑफ द सिरीज. अनेक टुर्नामेंट्स गाजवणारा खेळाडू, अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट्स कोकणामध्ये होणाऱ्या, रायगड जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, मुंबई, गोवा भागामध्ये, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोठमोठ्या स्पर्धा सतत हा खेळाडू खेळत असतो आणि आयकॉन म्हणून ऑल इंडिया आयकॉन. तर तुफानी अंदाज राहतो नेहमीच या खेळाडूचा. दरम्यान स्ट्रायकिंग एंड वरती आता असेल फलंदाज मिस्टर चैतन्य पाटील. अमित तांबे द कॅप्टन. बघूया हलकासा डिफ्लेक्शन या ठिकाणी. मग ते गोलंदाजाचं स्किल होतं की बॅटला लागला होता? तर गोलंदाजाचं स्किल. एक शेप मध्ये मात्र काटा बदलणारा चेंडू, राईट हँडरचा हा जबरदस्त आउट स्विंगर. काय सांगू शकता? निश्चितच या ठिकाणी वीरेश सर या आत्ताच्या आउट स्विंगरवर इट्स अ टेरिफिक वन. जिट्स ब्यूटीफुल, बहुत जबरदस्त गेंद थी वहां पर. बिल्कुल ऐसी गेंद देखने के लिए, मगर इस बार आंकड़ा जाकर ऑन साइड के क्षेत्र में मारना चाहते थे. फील्डर विकी दास तैयार थे कैच को लपकने के लिए. नतीजा पहला बल्कि दूसरा झटका टीम के लिए लगता हुआ आणि फार मोठा झटका हा. बड़ा विकेट चैतन्य पाटीलचा विकेट. मगाच्या सामन्यात चैतन्य पाटील काय जबरदस्त खेळत आपल्याला माहिती आहे. एक हाती सामना फिरवायची ताकद ठेवणारा हा चैतन्य आता बाद होतोय. धक्का फार मोठा आहे हा आणि स्ट्राइक बॉलर ठरतोय पुनश्च अमित तांबे. एक उत्कृष्ट अत्युत्तम असा हा कर्णधार मिस्टर अमित तांबे.
आणि आता या ठिकाणी आपण बघतोय की नवीन बॅट्समन मैदानामध्ये अमित अमित विरुद्ध अमित अशी लढाई आपल्याला लगेचच बघायला मिळेल. मागाच्या सामन्यामध्ये अमित जबरदस्त कामगिरी त्याने केलेली होती. तर पुन्हा एकदा अमित योग्य वेळेस मैदानामध्ये आलाय का आणि येतोय का ते पाहायचंय. बघूया सामना या ठिकाणी दोन्ही बाजूसाठी खुला आहे. तसा हा सामना इतक्यातच काहीसा कोणीतरी एकाच्या बाजूनं झुकलाय असं नाहीये. सध्या दोन्ही टीम समान स्थितीला दिसतील आपल्याला. दोघांनाही समान संधी. अमित नाईकसाठी हा चेंडू. ओहो या ठिकाणी नक्कीच क्रीज मध्ये काहीसं बसायचंय. गुडगा हलकासा काहीतरी जमिनीवर टेकायचा प्रयत्न करायचा आहे आणि स्वीप खेळायचा आहे स्क्वेअर लेग एरियात, जो की चेंडू बॅट खालून जातोय आणि स्विंग होत जातोय. लेग कटर ज्याला म्हणू शकतो आपण राईट हँड बॅटर करता. तर डॉट बॉल येतोय. अमित नाईक रायगड जिल्ह्यातील आणि उरण तालुक्यातील एकटघर नावाचं त्याचं गाव आहे. ISPL चा हा खेळाडू. हार्ड हिटर म्हणून फार मोठं नाव आहे याचं. एक पिंच हिटर आहे. मधल्या फळीमध्ये हार्ड हिटिंग करायला तो मात्र माहिर आहे. पुढचा मागचा विचार न करता फटकेबाजी करणारा हा फलंदाज. जसं की हा चेंडू पाहिलाय, हा फटका तुम्ही पाहिलाय. इट इज कॉल्ड हार्ड हिटर. निश्चितच असे काही फटके तुम्ही जर टीम दबावात असताना जर केली मैदानात येऊन तर हा दबाव पलटतो. तुमच्यावरचा दबाव विरोधी टीमवरती त्या ठिकाणी पडतो आणि त्यासाठी हा खेळाडू माहिर आहे. बिल्कुल प्रेशर को रिलीज करने का प्रयास वहां पर किया जा रहा है बल्लेबाजों के. हाथ बिल्कुल खोला, हर चौका पा लिया. चौके के साथ रन संख्या आगे बढ़ रही है. 16 रन 16 धावा. फिर से गेंदबाजी करेंगे वहां पर अमित. सामने होंगे अमित. अमित टू अमित. मुकाबला इस वक्त जारी है. फिलहाल बल्लेबाजी करने, बल्लेबाजी में चौका पूरा प्राप्त किया पिछली गेंद पर अमित ने. बैकफुट पर जाकर वहां पर थोड़ा सा स्टीयर करना चाहते. थर्ड मैन के क्षेत्र में गेंद बिल्कुल थोड़ी सी हल्की सी ऊंची उठी. नतीजा विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई. कोई रन नहीं. ओवर बिल्कुल पूरा हो रहा है. 2 ओवर का खेल लगभग पूरा हो चुका है. रन संख्या पहुंच रही है इस वक्त 16 रन. 18 गेंदे और 31 रनों की तलाश है. 18 चेंडू आणि 31 धावा. अमित तांबेचं कौतुक करावं लागेल या ठिकाणी. काय जबरदस्त गोलंदाजी केली. जरी एक चौकार गेलाय तरी सुद्धा उत्कृष्ट प्रदर्शन त्याचं या षटकामध्ये आहे. मला वाटतं एक विकेट सुद्धा त्याला मिळाली आणि त्याने खर्च केलेल्या धावा आहेत योगेश 4 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केलेले. अप्रतिम कामगिरी. केवळ 4 धावाचं षटक. अप्रतिम षटक. नियंत्रित असं षटक. अमित तांबे एक मोठा स्टार खेळाडू आहे. रजत मुंडे स्ट्राइक. 18 चेंडू 31 धावा. डेड बॉलचा इशारा येतो या ठिकाणी. अमित महाजन गोलंदाजीसाठी या ठिकाणी पुनश्च तयार आणि कैसा 30 यार्ड सर्कल पासूनचा हा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाजाला राऊंड विकेट आणि हा मात्र शॉट ऑफ लेन पुल केलाय. जबरदस्त शॉट. चेंडू मिड विकेट वरून गुल शॉट पॉवरफुल. हा षटकाराचा फील. या फटक्यानं मात्र जिंकलाय सर्वांचाच दिल. चेंडू द्या. प्रेक्षकांना चेंडू द्यायचा आहे. मदत करा. प्रेक्षकांनी जरा मदत करा क्षेत्ररक्षकांना. 6 धावांनी टोटल वाढेल. 22-2 बाद. रजत मुंडे क्या बात है. बघा ओहो उसळता मारा. हलकासा आउट स्विंगर आणि मिडल ऑफ द बैट आला. पाले में मिली और इसको हवाई सफर पे भेज डाली. पट्ट्यात आला आणि निश्चितच मिड विकेट बाहेर फेकून दिला. षटकार
या षटकाराची नितांत गरज होती. मोमेंटम पुन्हा काहीसा बॅटिंग साईडच्या बाजूनं. आत्मविश्वास रजत मुंडेचा तर नक्कीच या ठिकाणी या फटक्यानं वाढेल आहे. हा चेंडू, ओहो काय चेंडू होता, काय चेंडू होता. दहशत, खौफ, डर, बहुत कुछ बोलेंगे इस गेंद के बारे में. आणि हा सगळा पैदा केला होता रजत मुंडेच्या काळजामध्ये, मनामध्ये. गोलंदाज जो गोलंदाजी करतोय सध्या, अमित महाजन. पुन्हा वेग आहे, परंतु यावेळेस आडवा पट्टा आणि चांगली फिल्डिंग दिग्विजयची लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. आडव्या बॅटनं मारलेला फटका. थोडस रूम मिळालेला होता, गॅप नाही शोधता आला. मात्र एक अजून धाव, टोटल 23 बाद. 2.3 षटकानंतर थोडस स्पीड वाढवा. टीम हॉटेल तात्या, मटन खानावळ, पोसेवाडी 11 हवेली. स्पीड न खेळा. ओहो लॉफ्ट करायचा प्रयत्न होता, थिक इन साइड एज. काही वेळ हवेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रिस्की 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 असू शकतो पण नाहीये. देवतारी त्याला कोण मारी. जिसका रखवाला हो खुदा उसे विकेट से काउंट कर सकता है जुदा. इस वक्त नसीब है इस खिलाड़ी पे फिदा. बाद होता होता बचावले 25 क्वार्टर सेंचुरी, पाव शतक, 2 गडी बाद. आता इक्वेशन असेल मला वाटतं या ठिकाणी 14 चेंडू आणि 22 धावा. 14 चेंडू 22 समीकरण या ठिकाणी अजूनही तितकं सोपं नाही दोन्ही बाजूसाठी सुद्धा. इन दयार, हवेत फसलाय फटका. चेंडू खाली स्वतः अमित आलाय. ओ कॅच सोडलाय, संधी आली, वाया गेली. देवाला द्यायला पदर नाही घ्यायला. आणि तेंडुलकर साहेबांची जाहिरात होती, त्या जाहिरातीत तेंडुलकर म्हणायचे, आईला पाहिली जाहिरात, पाहिली का? क्या बात है, आप बहुत लकी है. टीव्ही वरती तेंडुलकरांच्या जाहिराती पाहायला वेगळीच मजा असायची पूर्वी. तर एक धाव आलेली आहे. 26 2 गडी बाद. अखेरचा चेंडू तिसऱ्या षटकाचा. मिस टाइम आहे तरी पण नो मेन्स लँड मध्ये. फिल्डर पर्यंत कॅरी नाही झालाय. ओ माय गॉड, नसीब नहीं, ये नसीब की फैमिली लेकर आए हैं, पूरी फैमिली अपने साथ लेकर आए हैं. तर कॅच सुटतोय रन आणि नंतर मात्र रनआउटही होता वाचताय. तेही एकदा नाही, दोनदा नाही, 3दा वाचतायत. शेवट चेंडूवर अजून काही धावा. टोटल 27 2 बाद. 12 चेंडू मध्ये करायच्या 20. 12 चेंडू 20. ओहो समीकरण टाईट आहे. लढाई मात्र या ठिकाणी मोठी फाईट आहे. अमित तांबे 2 षटक टाकणारा गोलंदाज या ठिकाणी मात्र असणार आहे अमित तांबे, कॅप्टन अमित. बघूया दबदबा, दरारा, दहशत, आपली दबंगिरी या ठिकाणी कायम ठेवेल का टीम हवेली. 12 चेंडू 20. समीकरण या ठिकाणी दोन्ही बाजूला समान आहे, ना इधर ना उधर. ये बीच में लटका हुआ इक्वेशन है. हे षटक अति महत्वाचं, अतिशय महत्वाचं षटक दोन्ही बाजूला. कॅप्टन अमित तांबेसाठी सुद्धा षटक महत्वाचं आणि बॅटिंग साइड अर्थात टीम उरण संघासाठी फार महत्वाचं. स्क्वेअर लेग, इथं पकडलाय चेंडून वेग. दे घुमा के रजत मुंडे. जहा षटकार माघारी घेतला जातोय पिंके सर या ठिकाणी आणि चौकाराचा इशारा येतोय. 4 धावा. चला ओ आमचा लहान पब्लिक तिकडे षटकाराचा इशारा करतंय परंतु नाहीये पंचाचा इशारा फायनल. लहान पब्लिक चेंडू द्या, चेंडू तिकडे. चेंडू कुठे आहे बघा जरा. हा तुम्ही डान्स परत करा, चेंडू बघा.
चेंडू द्या प्लीज, चेंडू द्या, स्पेअरचा बॉल द्या. आता काय समीकरण, 11 चेंडू 16 धावा. अमित तांबेला पहिल्या चेंडूवर मोठा फटका. हे षटक मात्र बॅटिंग साइड म्हणत असेल मोठं बनवायचंय. हे षटक या ठिकाणी कॅश करायचंय. 15 प्लस धावांचं हे षटक बनवायचा प्रयत्न बॅटिंग साइड करेल तर अमित तांबे यांचं म्हणणं असेल नाही आहे, आता याच्यानंतर धावा मला द्यायच्या नाही. आता मी धावा दिल्या तर निश्चितच संधी राहणार नाही, इथे मला धावा रोखाव्याच लागतील. मात्र रजत मुंडे कडक, अजून एक बेधडक शॉट, मिड विकेट फार, आणि तो मात्र केसीसी चषक षटकार. 2 चेंडू 10. आता 10 चेंडू 10. जेवढ्या धावा तेवढेच चेंडू, जेवढे चेंडू तेवढ्याच धावा. बघा 12च्या आसपासचं टायमिंग झालेलं आहे, तरी आमचा क्रिकेट चाहता 12 प्लस झाले, तरी आमचा क्रिकेट चाहता मोठ्या संख्येनं सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत आहे. काहीशी थंडी जाणवू लागलेली आता, तरी मोठी संख्या आहे आमच्या प्रेक्षकांची. हे प्रेम आहे या क्रिकेट चाहत्यांचं या खेळावरती, हे प्रेम आहे, ही श्रद्धा आहे केसीसी चषकाच्या संयोजनावरती. 2-3 दिवस स्पर्धा बंद असायची तर मला प्रचंड लांबून फोन यायचे. इनसाइड आउट शॉट खेळायचा प्रयत्न कव्हर एरियामध्ये. हा ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह जबरदस्त, वाड़ा शॉट, कवर ड्राइव, बाउंड्री. मुकाबले को खाली कर दिया इस ओवर ने. अमित तांबे क्या सोच के आए थे और क्या हो रहा है. चलिए भाई, 2 साल का फाइनल खेलने वाला ये टीम, ये कप्तान कुछ हद तक जो है ना यहां पर थोड़ा सा हताश है, निराश है. जी हाँ, ये कुछ पहली गेंद से ये खोज होनी चाहिए थी, अब थोड़ा सा लेट हो गए, लेकिन फिर भी 8 गेंदों में 6 रनों की जरूरत है. 41 बना है 2 विकेटों के नुकसान पे. जी हाँ, ये दूर है लेकिन पहुंच में है, कह रहे अंपायर साहब. मतलब नो पेनल्टी, इट इज लीगल डिलिव्हरी, कायदेशीर चेंडू. दरम्यान पहिला हाफ या ठिकाणी पण अंडर लाईट साजरा केलेला आहे. आयोजकांच्या चेहऱ्यावरती प्रचंड प्रसन्नता आहे, खास करून के सर, खास करून मिस्टर संजय खडके. पहिला हाफ आपण अंडर लाईट साजरा केलाय आणि पूर्णत्वास नेलाय. आणि बघा कष्टानंतर मिळालेलं फळ, त्याची खुशी काय असते, खडकेंच्या चेहऱ्यावर आहे, केकेंच्या चेहऱ्यावर आहे, संजू भाऊच्या चेहऱ्यावर आहे, संजय मोहितेंच्या चेहऱ्यावर आहे. सुनील भाऊंच्या चेहऱ्यावर सुद्धा आहे कष्टाचं फळ. आता ते तर असणार आहे, कारण सगळे नंतर जे आहे ना खडकेंनाच फोन करणार आहेत, कधी सोडताय, पेमेंट कधी पाठवताय. ते तर आहेच. पंच, कॉमेंटेटर, अख्खी सगळी खानावळ टीम, खडके साहेब पेमेंटचं काय झालंय. सगळ्यांचे कॉल खडके साहेबांना असणार. आपला साहिल भाई सुद्धा कंप्लीट कधी करताय, पेमेंटचं कधी बघताय, आम्हाला निघायचंय. चला जाऊया मैदानात. 5 धावांची गरज असून आहे, पण नाही खडकेंकडूनच येतंय केकेंकडे. चला जाऊ मैदानात. या ठिकाणी 6 चेंडूंनी 5 धावा. वातावरण अजूनही तसं मैदानात टाइट आहे. हा चेंडू बिल्कुल भी राइट स्पॉट पे है. 1 धाव. बॅटर लाइन, बेटर डिलिव्हरी. गोलंदाजी करताना मिस्टर जय विजय. 5 चेंडूवरती 4 धावांची गरज. तर सर्व क्रिकेट चाहत्यांचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. अनेक क्रिकेटर्स आहेत, अनेक क्रिकेट चाहते आहेत सामन्याचा आनंद घेताना. मोडणी म्हणून अनेकदा पवन जगताप यांचे फोन, विनोद जाधव यांचे फोन, कसं नियोजन आहे सर. डॅनी आकाश बंदपट्टेंचे सतत फोन. कवर एरिया, बड़ा शॉट, लंबा शॉट, और ये एंड कर दिया बिल्कुल धोनी स्टाइल, फिनिश कर दिया धोनी स्टाइल. राज का रेकॉर्ड जो है यहाँ पे कुछ अलग. आणि निश्चित आपण पाहिलं गतवर्षीचा, त्याच्या अगोदरचा फायनल खेळलेला संघ
आपल्याला निश्चित या ठिकाणी थांबलेलं दिसतोय. हार्ड लक टफ लक अमित सेना अर्थात माननीय हॉटेल तात्या मटण खानावळ आणि बाजार आमटी स्पेशल भोसे पाटी 11 हवेली. थँक्यू सो मच. हार्ड लक. रणवरे साहेबांचे स्वागत, रासकर साहेबांचे स्वागत या ठिकाणी. खूप खूप अगदी आपण या ठिकाणी आजच्या दिवसाच्या अंताला या ठिकाणी उपस्थित राहताय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. हार्ड लक परत एकदा या ठिकाणी अमित सेना. परंतु अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम उरण गावदेवी गावठाण. आपलं मनापासून अभिनंदन. पहिल्याच वर्षी आला आणि आपण या ठिकाणी आपला छाप सोडला. क्या बात है. परेश ठाकूर आणि आपली सेना नक्कीच जिंदाबाद. अभिनंदन. काँग्रेस. आजचा हाफ या ठिकाणी संपला असं जाहीर करूया. भेटूया उद्या ठीक सकाळी 11 वाजता